शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे। सरसकट पैसे वाटपाचे आदेश देखील आता मिळणार आहेत। सर्व काही बातम्या पाहायला मिळतील, त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात, मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत। त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे। तर चला पाहूयात आजच्या बातम्या। पहिली सर्वात मोठी बातमी आहे, केवायसी अभावी शेतकऱ्यांचे 5 कोटी 72 लाख पोर्टलवरच शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान। लवकरच 5 कोटी रुपये होणार जमा। सध्या जर पाहायला गेलं तर ई केवायसी न केल्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची रक्कम मिळालेली नाहीये, मात्र ई केवायसीचे आव्हान करण्यात आलेले असून अतिवृष्टीग्रस्तांसाठी 1.5 वर्षात 71 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। त्यातले त्यात आता ई केवायसी करताच पैसे देखील जमा होणार आहेत। तुमचा जिल्हा व तालुका देखील कमेंट करून कळवा व चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। तुमच्या जिल्ह्याची अपडेट दिली जाईल व जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे, ती पाहण्यासाठी व्हिडिओला फक्त तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे। मदत मंजूर। महत्त्वाची बातमी, तूर उत्पादक शेतकरी मित्रांनो, आता पार्श्व बीज नक्कीच घेऊन बघा। बुडापासून ते शेंड्यापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये फाट्याला शेंगा राहतात। त्यातली त्या सध्या जर पाहायला गेलं तर तुरीमध्ये चांगले उत्पादन देखील पाहायला मिळत आहे, त्यामुळे ही बॅग एकदा नक्कीच घेऊन बघा। अमरावती येथील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास देखील पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळवून देणारी ही बॅग आहे। महत्त्वाची बातमी, उत्तर महाराष्ट्रात कांदा लागवड निम्म्यावर। जिल्ह्यानिहाय झालेली कांदा लागवड क्षेत्र हेक्टरमध्ये पाहायला गेलं तर नाशिक या ठिकाणी अधिक पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला उत्तर महाराष्ट्रामध्ये कांदा लागवड आता निम्म्यावर येऊन पोहोचली। महत्त्वाची बातमी, सोयाबीनबाबत। सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त 4,208 रुपयांचा दर मिळत आहे। कमीत कमी 3,800 रुपये। आवक या ठिकाणी 1,132 क्विंटलपर्यंत आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी अपडेट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार। विदर्भ मराठवाड्यासाठी 110 प्रकल्प। मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही पाहायला मिळत आहे, यामुळे दिलासा। डिसेंबर महिन्याच्या प्रारंभीच कांद्याची लाली ओसरली। शेतकऱ्यांना दरवर्षीचा अनुभव। 3,000 क्विंटलचा दर 1,500 रुपयांवर पाहायला मिळत आहे। सध्याची परिस्थिती आहे, दरामध्ये काहीशी घसरण झाली। शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईमध्ये पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचा जिल्हा आहे का नाही पाहायला मिळेल। कापसाबाबत महत्त्वाची बातमी, कापूस उत्पादक तिहेरी संकटात। परतीच्या पावसाने उत्पादन घटले। वेचणीला मजुरांची टंचाई असल्याची स्थिती राज्यातील बहुतांश भागात। शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी अखेर आलेली आहे, पाहू शकता। लोकमत पेपर देखील आलेला आहे। आता जून ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळणार आहे। सध्याचा जर विचार केला तर आता जून ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती मोठी रक्कम जमा होणार आहे। सध्या स्थितीला आता 7.25 कोटींचे अनुदान देखील प्राप्त पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी जर आता मागच्या वेळेस गोड होणार होती, मात्र त्यावेळेस मदत न मिळाल्यामुळे शेतकरी जे आहेत ते थोडे नाराज पाहायला मिळत होते। मात्र आता या जानेवारी महिन्यात म्हणजे पुढचे नवीन वर्ष आहे, या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला दिलासा पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणे सुरू झालेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती बऱ्याच ठिकाणी रक्कम आलेली आहे। जूनमध्ये व ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती अमळनेर या ठिकाणी नुकसान झालेले होते, त्याकरिता ही मदत वाटप झालेली आहे। पुढील तालुके व जिल्ह्यांची यादी अजून पाहणार आहोत, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचा जिल्हा आहे का नाही ते देखील तुम्हाला पाहायला मिळू शकते। निराधार योजनेचे अनुदान आता डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात होणार जमा। सध्या स्थितीला 22,000 लाभार्थ्यांना चांगलाच दिलासा। सध्या स्थितीला निराधार योजनेचे अनुदान आता डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे। शेतकऱ्यांना तर चांगला दिलासा मिळालेला असून त्यातले त्यात लाभार्थ्यांना देखील आता चांगला दिलासा मिळत असल्याची माहिती। सर्वात महत्त्वाची बातमी, पीक विम्यासंदर्भात। बोगस पीक विम्याचे प्रमाण जास्त, 3.25 लाख बोगस विमा प्रस्ताव रद्द। पंतप्रधान पीक विमा योजनेतील घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचललेली आहेत, त्यामुळे भरपाई लाटण्यासाठी आलेले 3.25 लाख संशयास्पद प्रस्ताव थेट रद्द करण्यात आलेले असल्याची माहिती मिळत आहे। 3.25 लाख बोगस पीक विम्याचे प्रस्ताव आले होते।
येत्या 2 ते 3 वर्षामध्ये वीज दर कमी करणार मुख्यमंत्री फडणवीस. राज्याच्या ऊर्जा जे आहे ते विभागाकडून आवश्यक नियोजन पाहायला मिळणार आहे. सध्या स्थितीला येत्या 2 ते 3 वर्षामध्ये वीज दर कमी करणार असल्याची माहिती मिळत आहे व आता शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील लवकरच करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलेली आहे. त्यांनी आश्वासन दिलेले होते की आमचे सरकार येता शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच वर्षाला 15,000 रुपयांचा आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती आहे. याबाबतची अपडेट सविस्तर अजून पुढे आपण पाहणारच आहोत. सध्या जर पाहायला गेलं तर आता वीज बिलासंदर्भात देखील महत्त्वाचीच अपडेट आहे. येत्या 2 ते 3 वर्षामध्ये वीज दर मोठ्या प्रमाणामध्ये कमी करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. तसेच आवश्यक योजना देखील राबवणार अशी माहिती. मोठी बातमी समोर येत आहे. मी सदैव महाराष्ट्राच्या बळीराजासाठी तत्पर असेल. माणिकराव कोकाटे. फक्त राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्याची गरज असून यासाठी मी सदैव महाराष्ट्राच्या बळीराजासाठी तत्पर असेल असे नवीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे म्हणणे पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यात अखेर पैसे जमा होण्यास सुरुवात. बऱ्याच ठिकाणी पैसे आले खात्यात. सध्या स्थितीला राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जी आहे ती काढलेली आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली असून आता लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार असल्याचीच माहिती म्हणावं लागेल. लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम 1,500 रुपयांपर्यंत सध्या जमा झाल्या असल्याची माहिती मिळते. शासनाने दुधाला 7 रुपये अनुदान सुरू ठेवावे अशी मागणी आता करण्यात येत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर दुधाला जे 7 रुपयांचे अनुदान पाहायला मिळत आहे ते शासनाने आता सुरू ठेवावे अशी मागणी आता करण्यात येत आहे. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर दूध दरामध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत. त्यातली त्यात जर शासनाने दुधाला 7 रुपये अनुदान जर सुरू ठेवले तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळू शकतो. महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पीक विमा घोटाळ्याचे पुढे काय याबाबतचा प्रश्न. खरीप 2023 हंगामामध्ये शासकीय जागा शेत दाखवून कोट्यावधी रुपयांचा पीक विमा लाटण्याचा डाव जे आहे ते उधळून लावलेला आहे. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पीक विमा घोटाळ्याचे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पीक विम्याचे घोटाळे झाले. पीएम किसान योजनेबाबत खुशखबर. आता जे आहे ते 19वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार. अपेक्षित तारीख आता समोर आलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे पैसे लवकरच जमा होणार आहेत. त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे शेतकऱ्यांना मिळू शकतील. केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या 18व्या हप्त्यासाठी आता जे आहे ते बरेच शेतकरी लाभार्थी पाहायला मिळत आहेत. आता शेतकऱ्यांना याची प्रतीक्षा आहे. लवकरच 19वा हप्ता जे आहे ते आता शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये वाटप सुरू होऊ शकते अशी माहिती सध्या स्थितीला जे आहे ते आलेली आहे. त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना 12,000 ऐवजी 15,000 रुपये देऊ असे देखील फडणवीस यांनी सांगितलेले आहे. महत्त्वाची बातमी. आधारला मोबाईल लिंक करा अन्यथा 1,500 रुपये विसरा. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर ज्या लाभार्थ्यांनी आधारला मोबाईल लिंक केलेला आहे त्यांना जे आहे ते लाडकी बहीण योजनेचे पैशाचे लाभ आता भेटणे सुरू झालेले आहे. सध्या जर पाहायला गेलं तर ज्यांनी आधार मोबाईल लिंक केलेला नाहीये त्यांना 1,500 रुपये मिळत नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकरात लवकर आधार लिंक करणे गरजेचे राहील जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. अतिवृष्टी अनुदानास 221 कोटी रुपये मंजूर. आता वितरणास मिळाली मान्यता. 2.25 लाख शेतकऱ्यांना होणार मदत. सध्या जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी जी आहे ती 13,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम मिळणार आहे तर काही शेतकऱ्यांना जे आहे ती 20,000 रुपयांपर्यंत देखील रक्कम मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. अतिवृष्टी अनुदानास आता अखेर मान्यता दिलेली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. यामध्ये 1 लाख नव्हे तर 2.25 लाख शेतकऱ्यांचा समावेश पाहायला मिळत आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी देखील संख्या आहे. आता यामुळे राज्यातील बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला लाभ होईल. यामध्ये आता जिल्ह्याची यादी जर पाहायला गेलं तर यादीतील पहिल्या क्रमांकावर धाराशिव जिल्ह्याचा क्रमांक आहे. धाराशिव जिल्ह्यातील 1.8 लाख शेतकऱ्यांसाठी 221 कोटींच्या अतिवृष्टी अनुदानास वितरणास मान्यता मिळालेली असून धाराशिव या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत चाललेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये हेक्टरी 13,000 रुपयांपर्यंतची देखील रक्कम जमा होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांना आता पुढील वर्षासाठी काही ना काही दिलासा मिळू शकतो. शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. आता 31,000 शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. शेतकऱ्यांना 42 कोटी 31 लाख रुपयांची नुकसान भरपाई झाली मंजूर.
आता पुढील जिल्हा जर पाहायला गेलं तर यामध्ये यवतमाळ जिल्हा आहे। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून 42,31,00,000 रुपयांची नुकसान भरपाई जी आहे ती वाटप होणार आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी संख्या आहे व यवतमाळ जिल्हा हा जे आहे ती खूप दिवसापासून या ठिकाणचे शेतकरी प्रतीक्षेत होते, मात्र आता चांगला दिलासा मिळालेला असून लवकरच वाटप होणार असल्याची माहिती। कांदा निर्यात शुल्क शून्य करावे, राज्यात कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे यांची मागणी पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला जे कांदा निर्यात शुल्क आहे ते आता शून्य करावे अशी मागणी पाहायला मिळत आहे। त्यातली त्यात मागच्या 1 ते 2 दिवसापूर्वी राज्यातील बऱ्याच आमदारांनी ही मागणी देखील केलेली होती। आता सध्या स्थितीला सरकार पुढे काय निर्णय घेणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। ऊस दराची कोंडी फुटेना, शेतकरी झाले हवालदिल। 18 पैकी 14 कारखाने सुरू, आतापर्यंत 36 लाख मेट्रिक टन गाळप, कारखान्यांकडून नियमांना तिलांजली। सध्या जर पाहायला गेलं तर ऊस दरामध्ये कोंडी फुटेना अशी स्थिती दिसून येत आहे। शेतकरी देखील हवालदिल झालेले आहेत। सध्या स्थितीला ऊस दराबाबतची अपडेट शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। आता ही अपडेट शेवटपर्यंत पहा। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी देखील आता पाहायला मिळणार आहेत। विजांच्या कडकडाटासह पाऊस हा राज्यातील काही भागात पडण्याचा अंदाज आहे। हा पाऊस सर्वदूर पडणार नाहीये हे देखील लक्षात घेणे गरजेचे राहील। तर रोजची रोज अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज हवामान, पीक विमा, नुकसान भरपाई अपडेट पाहायला मिळेल। बाजारभाव देखील अपडेट पाहायला मिळतील। धन्यवाद।